नमस्कार. मी डॉक्टर मनीषा खैरनार. तर आमच्या प्रॅक्टिसमध्ये जेव्हा आम्ही मेडिसिन्स वापरतो तर हे एक सर्रास होतो, तेव्हा कुणीतरी गोळी खात आहे, सिरप घेत आहे, असंच चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. पण ट्रूली व्हॉट इज मेडिसिन? तर मेडिसिन ही एक अशी गोष्ट आहे की जी आपल्याला आजारी असण्याच्या कंडिशनमधून बरं करते किंवा आजारी पडण्यापासून प्रिव्हेंट करते. तर नॉट नेसेसरी ईच अँड एव्हरी टाईम मेडिसिन म्हणजे गोळी किंवा औषधच असलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण फूड एक्सरसाइज पण सांगतो आणि आपल्याला आता बऱ्याच फूडच्या टिप्स माहिती असतात की येस, हाय कार्ब फूड हे अवॉइड केलं पाहिजे, हाय प्रोटीन फूड हे घेतलं गेलं पाहिजे, लो फॅट किंवा हेल्दी फॅट घेतलं पाहिजे. व्यायामाच्या बाबतीत जर पाहिलं तर नियमित व्यायाम केला पाहिजे, वॉकिंग केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकत असतो, फॉलो करत असतो. यासोबतच कधी कधी आपल्याला वेगळ्या गोष्टी म्हणजे म्हणू की गोळी किंवा सिरप स्वरूपात नसतात, पण दे वर्क्स लाईक मेडिसिन. तर त्या गोष्टी काय आहेत की आपला रुटीन आपण पाहतो की कधी कधी कपिल शर्मा शोमध्ये बरेचसे प्रेक्षक म्हणत असतात की मी आजारी होतो, डिप्रेशनमध्ये होतो, तेव्हा तुमचा शो पाहायचो आणि मला एक नवा हुरूप यायचा आणि मला त्याच्यातून बाहेर पडायला ह्या गोष्टीची खूप मदत झाली. तर व्हॉट इज दॅट? तर आपण म्हणतो की वेगवेगळ्या ज्या गोष्टी आपल्याला इम्प्रूव्ह व्हायला मदत करतात, त्यामध्ये आहे की सन एक्सपोजर, की व्हिटॅमिन डी फॉर्मेशन सोबतच ते आपलं मूड एलिव्हेट करणं ह्यासाठी पण उपयोगाचं आहे. साधा हँडवॉशिंग ही प्रॅक्टिससाठी सुद्धा अगदी हा डेटा आहे की आपले खूप सारे इलनेसेस हे प्रिव्हेंट होतात, की इन्फेक्शियस डिसीजेस असतील किंवा काही कॉन्टॅजियस डिसीजेस असतील तर ते निश्चितच हँडवॉशिंग प्रॅक्टिसेसनी प्रिव्हेंट झालेले आहेत. ह्यासोबतच आहेत की मेडिटेशन, साऊंड थेरपी आणि म्युझिक थेरपी ह्या गोष्टी पण हेल्पफुल ठरत असतात. तर हे सगळं जेव्हा आपण बघत असतो तर हा एक अजून फॅक्टर माझ्या लक्षात आले की तो खूप अंडररेटेड आहे, दुर्लक्षित राहिलेला आहे किंवा इथल्या प्रभावीपणे आपण तो वापरत नाही. तर सोशल कनेक्शन्स म्हणजे आपण जेव्हा समाजामध्ये राहतो तर आपण ऐकत असतो की मनुष्य हा एक समाजशील प्राणी आहे, आपल्याला समाजाची गरज असते. कुठल्याही व्यक्तीला आपण कुणाचं तरी ऐकावं, आपलं कुणीतरी ऐकावं हे इच्छा असतेच, पण त्यासाठी आपण खास प्रयत्न करत नाही. तर जर आपलं सोशल हेल्थ इम्प्रूव्ह व्हायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी फॉलो निश्चितपणे केल्या तर त्याचा आपल्याला फायदा होईल. त्यासाठी एक 5-3-1 असा एक रूल आहे सोशल कनेक्शनसाठी. तर त्यामध्ये 5 म्हणजे आपण किमान आठवड्यातून 5 लोकांशी तरी बोललं पाहिजे, मग ते प्रत्यक्षात असेल किंवा फोनवरून असेल. 5 वेगवेगळ्या व्यक्तींसोबत बोलणं हे महत्वाचं आहे. त्यानंतर 3 म्हणजे की आपल्याला 3 लोकांशी 1-on-1 म्हणजे प्रत्यक्षात भेटणं आणि कम्युनिकेट करणं, काही आपल्या गोष्टी शेअर करणं, काही नॉलेज एक्सचेंज करणं, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि 1 म्हणजे कुठल्या तरी एका व्यक्तीशी एक डीप मिनिंगफुल कॉन्व्हर्सेशन आपलं झालं पाहिजे. तर हा जेव्हा 5-3-1 रूल आपण फॉलो करतो टू अचीव सोशल हेल्थ तर त्याचे आपल्याला मल्टिपल बेनिफिट्स भेटतात. आणि जो आपला व्हाय आहे ह्या मागचा की आपल्याला एक हॅपी हेल्दी लाईफ हवा आहे, त्यासोबतच रिसर्च असा सांगतो की सोशल हेल्थ जेव्हा आपली चांगली असते तर आपलं आयुष्य हे दीर्घायुषी होण्यासाठी मदत होत असते. तर आपल्याला जर हॅपी हेल्दी आणि लॉंगेविटी असलेलं आयुष्य हवं आहे तर नक्कीच आपली सोशल हेल्थ इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. तर हे कशामुळे होतं की ह्याची काय परिणाम होतात आणि म्हणून होतं, तर त्यामध्ये की जेव्हा आपला सोशल कनेक्टेडनेस वाढतो तर आपल्या शरीरामधली कॉर्टिसॉल जो की स्ट्रेस हॉर्मोन म्हणून आहे त्याची लेवल ही कमी होते आणि त्याचसोबत ऑक्सिटोसिन आणि सेरोटोनिन जे की हॅपी हॉर्मोन आहेत ते वाढतात आणि त्याचा रिझल्ट म्हणून आपली इम्युनिटी वाढते आणि लॉंगेविटीला ते हेल्प करत असतात. तर ह्या परिणामांसाठी इम्प्रूव्ह युअर सोशल कनेक्टेडनेस अँड इम्प्रूव्ह युअर सोशल हेल्थ फॉर हॅपी, हेल्दी अँड longer life. Strong relationships are as important as your diet and exercise. So never underrate the social connectedness. खुल के मिलो लोगों से.